मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये अत्याधुनिक बर्न आयसीयू, सोनोग्राफी व अत्याधुनिक शवविच्छेदन विभागाचं लोकार्पण उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार सुहास बाबर, नगरसेवक अतहर नाईकवडी, नगरसेवक सागर वनखंडे, अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी, अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, डॉक्टर प्रियंका राठी, डॉक्टर प्रिया हुंबलकर, डॉक्टर राजेश बरदाळे यांच्यासहित रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता। सांगली जिल्हा नियोजन समिती मार्फत सिव्हिल हॉस्पिटल अद्ययावत केलं जात आहे असं सांगून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले, रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्यासाठी निवासाची सोय आणि त्याच पद्धतीने अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असंही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितले। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये अनेक अद्ययावत विभाग सुरू करून दर्जेदार रुग्णसेवा दिली जाते। हे हॉस्पिटल अद्ययावत करण्यासाठी अधिष्ठाता यांच्याबरोबरच अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणेनं योग्य प्रकारे पाठपुरावा केला। त्यामुळे पालकमंत्र्यांनी या सर्वांचं कौतुक केले। मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णालयामध्ये यापूर्वी बर्न विभागाचा आयसीयू नव्हता, मात्र 4,80,00,000 रुपये खर्च करून अद्ययावत बर्न आयसीयू विभाग तयार करण्यात आलाय। त्याच अद्ययावत सोनोग्राफी विभाग सुरू करण्यात आलाय, तर 4 कोटी रुपयांचा निधी खर्च करून शवविच्छेदन विभाग अद्ययावत करण्यात आलाय। शवविच्छेदन विभागात 25 ते 30 मृतदेहांच्यावर शवविच्छेदन केलं जाणार आहे। जसं रोजच्या गरजा, रस्ते, गटर, शुद्ध पिण्याचं पाणी, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयातली मदत, समजा आता टंचाई नाही आहे अजून, पण टंचाई भासायला तर टँकर, हे जसं जिल्हा नियोजन म्हणून करायचं असतं, तसं जिल्ह्यातल्या काही संस्था, जसं मिरज मेडिकल कॉलेज ही एक संस्था आहे, किंवा गेल्या आठवड्यात आम्ही काही गोष्टी इथल्या अनाथालयासाठी केल्या, ती एक संस्था आहे। या संस्थांना स्ट्रेंथन करणं, मजबूत करणं हे सुद्धा जिल्हा नियोजनाचं काम असतं। आणि त्यातून सुरेश भाऊ पालकमंत्री असताना तर 22 कोटीचं MRI मशीन दिलं, की ज्याचे कितीही स्वस्त म्हटलं तर 2700 रुपयाला टेस्ट होते। पुन्हा अपॉइंटमेंट मिळवायला लागते, वेटिंग नसतो, डॉक्टर म्हणतो की लवकर रिपोर्ट आणा। तर त्यावेळेला MRI सारख्या मशीन्स बसल्या। आता पेशंट भाजल्यानंतर त्याचा एक स्वतंत्र वॉर्ड असावा लागतो, तो इथे होताही, पण तो तेवढा प्लेझंट नव्हता। शेवटी पेशंट हा निम्मा वातावरणाने बरा होत असतो, त्यामुळे भाजलेल्यांचा वॉर्ड, त्यानंतर सोनोग्राफी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम सेंटर, म्हणजे आधी पोस्टमॉर्टम, नंतर काही काळ त्याच्या नातेवाईकांनी बॉडी ताब्यात घेईपर्यंत ती बॉडी तिथे सुरक्षित राहणं, ह्या 3 गोष्टी दिल्या आणि त्या पूर्ण झाल्या। त्याचं उद्घाटन होतं। त्याच्याबरोबरीने आणखीन काय लागणार आहे त्याची यादी करा, कारण नवीन वर्ष 1 तारखेला 4 दिवसांनी सुरू झालं, फ्रेश निधी येईल। तर तेही आम्ही सांगितलेलं। सुहास बाबरांनी मुंबईमध्ये नगरविकासकडे पेशंटच्या बरोबर येणारे नातेवाईक, त्यांची विचारांची काही व्यवस्था नसते, कुठेही झोपतात, कुठेही आवरतात, त्याचा प्रस्ताव दिला आहे, आम्ही त्याला स्पीडअप करू, कारण ती खूप मोठी गरज आहे। बरोबरीने मी हॉस्पिटलला असं सुचवलं की बेड रिटर्न पेशंटची सेवा, अंथरुणावर खिळून पडलेल्या पेशंटसाठी एक वॉर्ड डेव्हलप केला पाहिजे। एक प्रायव्हेट काम सांगलीमध्ये आम्ही सुरू केलं आहे, कोल्हापूरमध्ये तर खूप स्ट्रेंथन मजबूत झालं आहे, पण यांच्याकडे जागा आहे तर त्यांना आम्ही पैसे देऊ। अशा काही नवीन गोष्टी किंवा पेशंटबरोबर असणाऱ्या नातेवाईकांना लागणाऱ्या वस्तू स्वस्त देणं। आता मला सुहास बाबरांकडून कळलं की सांगलीच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ते त्यांच्या मतदारसंघातले जेही ॲडमिट होतात त्या पेशंटना आपल्याला बाहेरून फूड देता येत नाही, पण नातेवाईकांसाठी रोज आणि 1 महिना 2 महिने नाही, सातत्याने देता येईल। अशी व्यवस्था योजनेतून करता येईल का, ज्याच्यामध्ये नातेवाईकांना कुठे व्यवस्था नाही, तर इथे एक स्टॉल आहे, दुपारी आणि संध्याकाळी त्यांना एक मिनिमम फूड मिळेल, अशा खूप गोष्टी करायच्या आहेत। सर्व अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी सर्व इलाजावर ही केल्या आहेत। अवस्थित तुम्ही असेल निधी पण मिळाला, मात्र हार्टच्या ऑपरेशनच्या बाबत प्रशासकीय मान्यता मिळाली होती, मात्र PP तत्वावर करण्याचा एक निर्णय आहे, त्याला नागरिक रुग्णांचा हे होते की म्हणजे कॅथलॅब पण मग ह्या इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत ते फार स्वस्त आहे, 8 कोटीला मिळते। आपण प्रशासकीय मान्यता झाली त्याची, ठीक आहे, आम्ही बघतो। आम्ही कोल्हापूरच्या काळसिद्धेश्वर महाराज मठाला तर CSR मधून दिली, शापूर बालाजी ग्रुपने फिलिप्सची दिली,
कारण ते 8-12 या रेंजमध्ये असते. बरं ठीक आहे, बघू. ओके